नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 100 ते ओवी 114च्या सहवासात आपण जाऊया. अर्जुन भगवंताला म्हणतो की भगवंता, अरे साक्षात मोक्ष तुझ्या चरणांची सेवा करत असतो, तो तुझा सेवक आहे. त्या सेवकाला तू काम देतोस आणि एखाद्याला मोक्ष मिळण्यासाठी त्याच्याकडे पाठवतोस. असं तर तुझं महात्म्य आहे. पुढे भगवंताची स्तुती करताना अर्जुन म्हणतोय, तुवा सनकादिकांचे निमाने, सायुज्यी सौरसू दिधला पूतने, जे विषाचेनी स्तनपाने मारू आली. अरे श्रीकृष्णा, जी पूतना विषाने भरलेल्या स्तनपानाने तुझा जीव घ्यायला आली होती, तिला सुद्धा तू सायुज्य मुक्ती दिलीस. आणि ती सुद्धा कशी, जी सायुज्य मुक्ती तू सनकादिकांना दिलीस. सनकादिकांना जी मुक्ती दिली तीच मुक्ती भगवंतांनी पूतनेला सुद्धा दिली, जी विषारी स्तनपान करायला आली होती. हागा राजसूय यागाचिया सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतधा दुर्वादी निस्तेजिलासी. अर्जुन भगवंताला आठवण करून देतोय. राजसूय याग म्हणजे यज्ञ केलेला होता. पांडवांनी हा जो यज्ञ केला त्याच्यामध्ये त्रिभुवनातले सर्व मान्यवर, त्यांची मांदियाळी उपस्थित होती. अशा सभेमध्ये शतधा दुर्वादी म्हणजे शेकडो प्रकारे, दुर्वादी म्हणजे अपशब्दांचा उपयोग करून भगवंतांचा अपमान केला होता. कैसा शतधा दुर्वादी निस्तेजिलासी, ऐशिया अपराधिया शिशुपाळा, आपण पया ठावो दिधला गोपाळा, आणि उत्तान चरणाचिया बाळा, काय ध्रुवपदी चाड. असा तुला शेकडो अपशब्दांनी अपमान केलेल्या शिशुपालाने हा भयंकर अपमान केला, भयंकर अपराध केला. आणि या अपराधाची शिक्षा म्हणून गोपाळांनी अर्थात भगवंतांनी आपण पया ठावो दिला. या शिशुपालाला आपल्या पाशीच स्थान दिले. पुढे अर्जुन म्हणतो, आणि उत्तान चरणाचिया बाळा, काय ध्रुवपदी चाड. आणि त्याचबरोबर उत्तानपाद नावाचा जो राजा, त्याचा मुलगा ध्रुव बाळ, त्या ध्रुव बाळाला ध्रुवपदाची का चाड होती, म्हणजे इच्छा होती, असा प्रश्न अर्जुन विचारतो. कारण तो भगवंताची आराधना करायला लागला ती कशासाठी, तो वना आला याची लागी, जे बैसावे पितयाच्या उत्संगी, की तो चंद्र सूर्यादिकां परिस जगी श्लाघ्यू केला. अहो, ध्रुव बाळाच्या मनात ध्रुवपदाची चाड म्हणजे इच्छा नव्हतीच. तो वनामध्ये आला ते केवळ भगवंताला प्रसन्न करून आपल्या वडिलांच्या मांडीवर मला बसायला मिळावं, ही इच्छा पूर्ण व्हावी एवढ्यासाठीच तो आला. पण त्याची तपश्चर्या, त्याची आराधना, त्याची भक्ती पाहून चंद्र सूर्यांप्रमाणेच अत्यंत महत्त्वाची जागा जगामध्ये भगवंतांनी ध्रुव बाळाला दिली. ऐसा वनवासिया सकळा, देता एकची तू धसाळा, पुत्रा आळविता अजामिळा, आपण पे देसी. अर्जुन म्हणतोय की अशा रीतीने जे तुझ्या आराधनेसाठी
तपश्चर्येसाठी, भक्ती करण्यासाठी वनवास पत्करतात, त्यांना तू मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्यांना आपल्यापाशीच ठेवून घेतोस. त्यांच्यावर खूप प्रेम करतोस. अहो, अजामेळाचीच गोष्ट बघा. त्यांनी प्रेमाने पुत्राला बोलवलं, पण त्याच्या मुखातून भगवंताचं नाम निघालं, तर त्या अजामेळाला सुद्धा स्वतःचीच प्राप्ती करून दिली. जेणे उरी हाणितलासी पांपरा, तयाचा चरणू वाहासी दातारा. अजूनी वैरियांचिया कलेवरा, विसंबसीना. अहो, ज्यांनी भक्ती केली, आराधना केली, त्यांना तू आपल्याजवळ स्थान देणार हे मी समजू शकतो. परंतु ज्यांनी साक्षात तुमच्या वक्षस्थळावर लाथ मारली, ती लाथ मारल्यावर त्यांच्या चरणाचा ठसा तुमच्या छातीवर उमटला, तर तो ठसा सुद्धा अजून तुम्ही तसाच धारण केलेला आहे. तयाचा चरणू वाहासी दातारा. आणि एवढंच नाही, अजूनही वैरियांचिया कलेवरा, विसंबसीना. आणि एवढंच काय, पण भगवंता, तुझ्याशी ज्यांनी वैर पत्करलं, त्याचा अंत झाला, पण त्याला सुद्धा तू स्वतःच्या जवळच ठेवून घेतलंस. ज्ञानोबा राय हा उल्लेख करतात तो शंखासुराचा. शंखासुराचा वध केला, पण शंखाच्या रूपाने भगवंतांनी त्याला आपल्या पाशीच ठेवला आणि कायम स्वरूपी धारण केला. विसंबसीना. ऐसा अपकारिया तुझा उपकारू, ऐसा अपकारिया तुझा उपकारू, तू अपात्रीही परिउदारू, दान मागोनी दारवंटे करू, जाहलासी बळीचा. भगवंता, अशा रीतीने जे तुझ्यावर अपकार करायला येतात, तुझा घात करायला येतात, अपमान करायला येतात, पण ते केवळ मनामध्ये तीव्रतेने तुझ्याबद्दल चिंतन करत असतात, त्यांच्यावर सुद्धा तू उपकारच करतोस. ज्याची पात्रता नाहीये त्याच्यावर सुद्धा तू उदार होऊनच वर्षाव करतोस. आणि असाच उदारपणा बळीराजाने दाखवला. बळीराजाने संपूर्ण पृथ्वीचं दान केलं आणि त्याचा तो उदारपणा पाहून तू बळीराजाचा द्वारपाल झालास. दान मागोनी दारवंटे करू, जाहलासी बळीचा. भगवंता, एवढंच काय, तू ते आराधी ना आयके, तू ते आराधी ना आयके, होती पुंसा बोलावित कौतुके, तिये वैकुंठी तुआ गणिके, सुरवाडू केला. अजून भगवंताला अर्जुन एक आठवण करून देतायत. ते म्हणतात की अरे, जिनी तुझी आराधनाही केली नाही, भक्तीही केली नाही, नामस्मरणही केलं नाही, तुझं गुणवर्णन सुद्धा ऐकलं नाही, तू ते आराधी ना आयके, पण ती कौतुकाने पाळलेल्या राघूला तुझं नाव घेऊन बोलवण्यास शिकवत होती, अशा त्या वेश्येला सुद्धा तुम्ही वैकुंठामध्ये स्थान दिलत. तिये वैकुंठी तुआ गणिके, सुरवाडू केला. भगवंतांच्या ह्या करुणेबद्दल, प्रेमाबद्दल अर्जुन भगवंतांनाच सांगतोय, त्यांची स्तुती करतोय. आणि हे करण्याचं कारण काय, तर अजून सुद्धा अर्जुनाच्या मनात हाच भाव आहे की मी विश्वरूप दर्शनाची तीव्र इच्छा प्रगट केली, पण त्याला मी योग्य आहे का. आणि त्याच क्षणी त्याच्या मनात विचार आला, ज्यांची योग्यता होती त्यांना भगवंतांनी स्थान दिलं. आणि एवढंच नाही, तर ज्यांची अयोग्यता, अर्थात ज्यांनी भगवंतांवर अपमानास्पद शब्द बोलले, अनेक अपराध केले, ज्यांची पात्रताही नव्हती, पण त्यांना सुद्धा भगवंतांनी आपल्यापाशी स्थान दिलं. म्हणून अर्जुनाला कुठेतरी आशा वाटतेय की मला सुद्धा विश्वरूप दर्शनाचा लाभ घडेल.
ऐसी पाहुनी वायाणी मिशे, आपण पे देवो लागसी वानी बसे, तो तू का अनारिसे मजलागी करीसी. ऐसी पाहुनी वायाणी मिशे. मिश म्हणजे इच्छा, वायाणी म्हणजे अगदी साध्या सुध्या इच्छा, अगदी क्षुल्लक इच्छा. पण त्या पाहून सुद्धा भगवंता तू स्वतःचीच प्राप्ती तुझ्या भक्ताला, तुझ्या वैऱ्याला सुद्धा करून देतोस. तो तू का अनारीसे मजलागी करीसी. तो तू माझी इच्छा पूर्ण करणार नाहीस का? मला वंचित ठेवशील का? हागा दुभतयाचे नि पवाडे, जे जगाचे फेडी साकडे, तिये कामधेनूचे पाडे, काय भुकेले ठाती. अहो कामधेनू तिलाच म्हटलेलं आहे, जी दुभती गाय आहे, ती आपल्या वासराच्या सर्व इच्छा पूर्ण करते, जगाच्या सर्व इच्छा पूर्ण करते. अशा कामधेनू गायीच्या वासराला भुकेलं ठेवलं जाईल का? त्याची भूक भागणार नाही असं कधी घडेल का? थोडक्यात अर्जुन म्हणतोय, भगवंता तू कामधेनू आहेस तर मी तुझं वासरू आहे, मी भुकेला कसा राहीन. म्हणोनी मिया जे विनवले काही, ते देव न दाखविती हे कीर नाही, परी देखावया लागी देई पात्रता मज. म्हणूनच मला हा विश्वास आहे की भगवंता मी जे काही तुम्हाला विनवलंय, विश्वरूप दर्शन दाखवा म्हणून जे म्हटलंय ते तुम्ही मला दाखवणार नाही असं होणार नाही. परंतु ते पाहण्यासाठी माझ्याकडे जर पात्रता नसेल तर ती पात्रता मात्र तू मला दे. तुझे विश्वरूप आकळे, ऐसे जरी जाणसी माझे डोळे, तरी आरतीचे डोहळे पुरवी देवा. भगवंता तुझ्या विश्वरूपाला बघू शकेल अशी शक्ती, असं सामर्थ्य जर माझ्या डोळ्यांमध्ये असेल तर ते विश्वरूप पाहण्याचे माझे डोळे मात्र तू पूर्ण कर. ऐसी ठाये ठावो विनंती, जव करू सरला सुभद्रापती, तव तया षडगुण चक्रवर्ती साहवे चीना. अहो साक्षात सुभद्रापती म्हणजे अर्जुनाने जेव्हा अशी विनंती थेट भगवंताकडे केली, त्यावेळी तो भगवंत म्हणजे अर्थात षडगुण चक्रवर्ती, षडगुण ऐश्वर्यांचा राजा, सम्राट, त्याला सुद्धा राहवलं नाही. त्याला सुद्धा अर्थात त्याचं प्रेम सुद्धा उचंबळून आलं. तव तया षडगुण चक्रवर्ती साहवे चीना. तो कृपा पियुष सजळू, तो कृपा पियुष सजळू, आणि येरू जवळा आला वर्षा काळू. नाना श्रीकृष्ण कोकिळू अर्जुन वसंतो. ज्ञानोबारायांनी काय उपमा दिल्यात. ज्ञानोबाराय म्हणतात, कृपारूपी पियुष अर्थात उत्तम असं जल, ज्याच्यात अमृतासारखे गुणधर्म आहेत, असं जल. पियुष सजळू, की ज्या पाण्यामध्ये संपूर्ण कृपाच भरलेली आहे, म्हणजे त्याचा वर्षाव झाला तर कृपेचाच वर्षाव होणार, असा हा कृपारूपी पाण्याने भरलेला ढग साक्षात श्रीकृष्ण झाले. आणि त्यातच अर्जुनरूपी वर्षाकाळही आलेला आहे. काय उपमा आहे. वर्षाकाळी आलेला ढग, आकाशातून पाण्याची बरसात करणार हा वर्षाकाळ म्हणजे साक्षात अर्जुन, तर तो ढग म्हणजे साक्षात श्रीकृष्ण. कृपेने भरलेले, कृपेचा वर्षाव करणार. आणि एवढंच नाही तर नाना श्रीकृष्ण कोकिळू, जणू काही श्रीकृष्ण हे कोकिळ पक्ष्यासारखे आहेत, तर अर्जुन वसंतू आहे. काय वर्णन आहे. ना तरी चंद्रबिंब वाटोळे, ना तरी चंद्रबिंब वाटोळे, देखोनी क्षीरसागर उचंबळे, तैसा दुणेही वरी प्रेम बळे, उल्लसितू जाहला. अहो एवढंच काय, तर संपूर्ण पूर्ण गोलाकार असं चंद्रबिंब पाहिल्यावर,
ज्याप्रमाणे समुद्र उचंबळतो, त्याला भरती येते, त्याचप्रमाणे त्या चंद्रासारखाच हा अर्जुन. त्याला पाहिल्यावर भगवंतांच्या अंतःकरणातलं प्रेम अत्यंत उचंबळून आलं. त्यांना खूप आनंद झाला. किती आनंद झाला हो, दुप्पट आनंद झाला, त्याची काही मर्यादाच नाही. तैसा दुणेही वरी प्रेम बळे उल्लसितू असे. असा भगवंताला अतोनात आनंद झाला. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.